चल बाळा, नवोदय मधला हा महत्वाचा प्रश्न आहे. एका चौरसाचं क्षेत्रफळ दिले 225 चौरस सेंटीमीटर, तर त्या चौरसाची परिमिती किती? आणि हा 5वी नवोदय मधला महत्वाचा प्रश्न आहे. नवोदयची परीक्षा 13 डिसेंबरला आहे. गेस पेपर तुला पाहिजे असेल तर हे नंबर आहे चौकटीत. याच्यावर संपर्क साधायचा, WhatsAppला हाय पाठवायचं. ठीक आहे. आणि चौरसाचं क्षेत्रफळ, चौरस तर तुला माहीतच आहे, असा पुई, 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 पुई. चौरसाच्या चारी बाजू सेम असतात. चौरसाच्या चारी बाजू कशा असतात? सारख्या असतात. आणि तूच सांग मला, एका चौरसाची बाजू किती काढायची? क्षेत्रफळ दिले 225. मला सांगा, चौरसाचं क्षेत्रफळ दिले 225 चौसेमी. 225 चौसेमी. तर बाजू किती असेल? चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. हे कशाचा वर्ग आहे? 225 15चा वर्ग आहे. बाजूचा वर्ग म्हणजेच वर्ग वर्ग कट 15 बाजू आली. एक बाजू किती आली? 15. ही 15 तर ही पण 15. सगळ्या 15, 15 ही 15, ही 15. चारी बाजू सेम. परिमिती म्हणजे काय? अहो, चौरसाची परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज. मग सांग, तूच सांग मला. ही बाजू 15, ही बाजू 15, ही बाजू 15, ही बाजू 15. 15 एक 15, 15 दोन 30, 15 त्रिक 45, 15 चोक 60 सेंटीमीटर हे उत्तर आलं भाऊ. 60 सेंटीमीटर. व्हिडिओ जर आवडला असता तर लाईक कर, शेअर कर सगळ्यांपर्यंत. है ना? नवोदयची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच पाहिजे असेल तर नवोदय गुरु ॲप डाउनलोड कर.